श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रथसप्तमीची पूजा कशी करायची। तर यंदा म्हणजेच 2024 मध्ये रथसप्तमी ही 16 फेब्रुवारी 2024 मध्ये आलेली आहे। तर या दिवशी सूर्याची पूजा केली जाते। आदित्य आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य त्याचा जन्मदिवस म्हणून या दिवशी सूर्याची पूजा केली जाते। गावाकडे अंगणामध्ये तुळशीच्या समोर ही पूजा केली जाते, रथ काढला जातो। तर शहरी भागामध्ये तुळशीचं वृंदावन आपण जिथे ठेवतो किंवा तुळशीची कुंडी जिथे गॅलरीमध्ये वगैरे ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला ही पूजा करायची आहे। यामध्ये 7 घोड्यांच्या रथामध्ये स्वार झालेल्या सूर्याची पूजा केली जाते, तसा रथ काढला जातो। तर आजच्या व्हिडिओमध्ये एकदम साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने ही पूजेची मांडणी कशी करायची हे आज आपण बघणार आहोत। तर सगळ्यात अगोदर मी तुळशीचं कुंडा घेतलाय आणि त्याच्याच साईडला एका पाटावरती लाल कपडा अंथरून घेतलेला आहे आणि यावरतीच मी रथ काढणार आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर यावेळेस तुमच्याकडे किंवा सूर्याची कोणती प्रतिमा असेल, एखादं फोटो असेल तर तुम्ही ती फोटो या ठिकाणी लावू शकता आणि पाट्याच्या समोर सुद्धा रथ काढू शकता। कोणतेही पूजा करत असताना आपण ज्या पद्धतीने दीप प्रज्वलन करतो म्हणजेच आरती लावून पूजेची सुरुवात करतो, अगदी तशाच पद्धतीने इथे मी 2 आरत्या लावलेल्या आहेत आणि त्यानंतर गणपतीची पूजा करायची आहे। कारण कोणतीही पूजा करत असताना सगळ्यात अगोदर मान आपण गणपतींना देतो। गणपतीची पूजा झाल्यानंतरच आपण कोणत्याही देवी देवतांची पूजा करत असतो। त्यानंतर दिव्याला फूल अर्पण करायचं आहे, गणपतीला सुद्धा आपल्याला फूल अर्पण करायचं आहे। या ठिकाणी रांगोळीने रथ काढत आहे। रथाचे 7 अश्व म्हणजे 7 घोडे म्हणजेच आठवड्याचे 7 दिवस आणि रथाची 12 चाके म्हणजे 12 राशींचे महत्त्व दर्शवतो। तर सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस म्हणजेच रथ। याशिवाय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला सुद्धा देवाचा मान दिलेला आहे। निसर्गामध्ये मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे आपण पूजन करतो, त्याच पद्धतीने आपण सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करत असतो। तर मकर संक्रांतीनिमित्त जे हळदी कुंकू आपण करतो ते हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंत आपण करू शकतो। म्हणजेच 15 जानेवारीला सुरू होणारं हळदी कुंकू हे 16 फेब्रुवारीला संपणार आहे। 16 फेब्रुवारीपर्यंत आपण कधीही हळदी कुंकूचा कार्यक्रम आपल्या घरामध्ये ठेवू। रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असं सुद्धा म्हटलं जातं। तर या दिवशीची पूजा ही कशा पद्धतीने मांडायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या बघतच आहोत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट करून मला नक्की। रथसप्तमीच्या दिवशी सगळ्यात अगोदर आपल्याला सूर्योदयाच्या अगोदर उठायचे आहे, म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला उठायचं आहे। त्यानंतर आपल्याला सूर्याला छोट्या तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यातून जल अर्पण करायचं आहे। म्हणजे सूर्य जिकडे उगवतो तिकडे आपल्याला तोंड करून सूर्याला जल अर्पण करायचं आहे। त्यानंतरच आपल्याला ही रथसप्तमीची पूजा आपल्या घरामध्ये मांडायची आहे। लक्षात ठेवा, गावाकडे ही पूजा अंगणामध्ये मांडली जाते आणि शहरी भागामध्ये जिथे तुळशीचं वृंदावन किंवा जिथे तुळशीची कुंडी गॅलरीमध्ये किंवा टेरेसवरती असते अशाच ठिकाणी आपण रथसप्तमीची पूजा मांडतो। या पूजेमध्ये निसर्गातून मिळणाऱ्या किंवा या ऋतूमध्ये मिळणाऱ्या 7 आपल्याला धान्य ठेवायचे आहेत, डाळी ठेवायच्या आहेत। परत तुम्हाला प्रश्न पडेल की नेमके कोणते धान्य आपल्याला ठेवायचे आहेत, तर 7 प्रकारचे कोणतेही धान्य आपण पूजेमध्ये वापरू शकतो। 7 प्रकारचे धान्य नसतील तर आपल्या घरामध्ये डाळी तर असतातच, अशा डाळी सुद्धा आपण पूजेमध्ये ठेवतो। त्यानंतर यांना सुद्धा आपल्याला फुले अर्पण रथ काढत असताना आपण गेरू सारवून सुद्धा रथ काढू शकतो। म्हणजे आपण जिथे पूजा मांडलेली आहे त्याच्या समोर गेरूनी मस्त सारवून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला जमेल तसा रथ काढून घ्यायचा आहे। तर या दिवशी दूध उतू का घालतात, तर हे दूध आपण उतू जाणारं जे दूध आहे ते अग्निदेवताला समर्पित असतं, म्हणून या दिवशी दूध उतू घालतात आणि हाच नैवेद्य आपण सूर्यदेवाला दाखवतो। तर सगळ्यात अगोदर मी इथे एक सुगड घेतलेली आहे, स्वच्छ धुवली आहे, त्यानंतर त्याला हळदी आणि कुंकू लावले, गॅसची सुद्धा पूजा केलेली आहे। त्यामध्ये आपल्याला अर्ध्याच्या थोडंसं जास्त दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये तांदूळ आणि साखर आपल्याला टाकायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला दूध उतू जाईपर्यंत हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत। तर रथसप्तमीच्या दिवशी तांदळाच्या खिरीचाच नैवेद्य आपण सूर्यदेवांना दाखवायचा आहे। तर या दिवशी दूध तुम्ही आवर्जून उतू घाला, कारण हे दूध
उतू जाणारं जे दूध आहे ते अग्निदेवाला समर्पित असतं. तर अशा पद्धतीने या दिवशी गॅसची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. तर तुम्ही बघू शकता की गॅसवरती सुगड कशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे आणि हे करत असताना तुमचा हात भाजणार नाही. रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला जशा पद्धतीने रथ जमेल अगदी तशा पद्धतीने आपल्याला रथ काढायचा आहे. असं नाही की जसा व्हिडिओमध्ये दाखवलाय किंवा इतर कोणीतरी दुसऱ्यांनी जसा काढलाय तसाच आपल्याला यायला पाहिजे. जसा येईल तसा रथ काढायचा आहे. सूर्याची प्रतिमा नसेल तर तुम्ही प्रिंट करून सुद्धा घेऊ शकतो किंवा एखादी फोटो विकत आणून तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने इथे दूध उतू गेलेलं आहे आणि हाच नैवेद्य आपण रथसप्तमीच्या दिवशी दाखवायचा आहे. हे जर तुम्हाला जमलं नसेल तर कोणताही गोडाचा पदार्थ तुम्ही देवाला अर्पण करू शकता. तर अशा पद्धतीने होती आजची आपली रथसप्तमीची पूजा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.